ज्योतिषशास्त्र आणि मार्गदर्शन हे थंबनेल बघून तुम्ही आला असाल तर अगदी बरोबर आहे. आपण या भागामध्ये ज्योतिषशास्त्र आणि मार्गदर्शन ह्याच्याविषयीच बघणार आहोत. फक्त ते अध्यात्म, विज्ञान आणि परंपरा या पुस्तकामधून लेखक आहेत त्याचे ज्योतिषी श्री भाऊसाहेब कटके. आपण मागच्या भागामध्ये त्याचं पूर्ण वाचन केलं होतं, म्हणजे अगदी सुरुवातीपासून आपण वाचलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं मनोगत पण आपण वाचलं आहे, कारण आपल्याला जाणून घ्यायचं होतं की लेखकाची याविषयीची भूमिका काय आहे, त्याचं म्हणणं काय आहे. त्यामुळे ते आपण वाचलं. त्याच्यानंतर त्यांचा पहिला भाग होता मूळ, शक्ती आणि उगम, म्हणजे ह्या सगळ्याची सुरुवात कुठनं झाली, कशी झाली याविषयीची त्यांनी संपूर्ण माहिती दिली होती, ती आपण वाचली. आणि आपण प्रारब्ध म्हणजे काय असतं इथपर्यंत येऊन आपण हा भाग संपवला होता. आणि आता दुसरा भाग त्याच्या पुढचा जो आहे तो सुरू होतो आहे ज्योतिषशास्त्र आणि मार्गदर्शन. तर आता जे काही प्रारब्ध आहे त्यामध्ये आपल्याला ज्या अडचणी येतात त्याच्यावर आपण काय उपाय केले पाहिजेत, त्या कशामुळे येतात, ह्या संबंधीचं मार्गदर्शन आता यात केलेलं आहे. तर आपण आता पुढचा व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार, मी मृणाल मनोज गोखले. शिवाय चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आणि ह्या चॅनलवर मी अशाच प्रकारच्या आध्यात्मिक आणि पुस्तकांचं आणि पोथ्यांचं वाचन करते, ते तुम्हाला ऐकता येईल. आपण सुरू करूया. अध्यात्म, विज्ञान आणि परंपरा. ज्योतिषशास्त्र आणि मार्गदर्शन. कुंडलीत पितृदोष, कुलदेवीकोप, कालसर्पदोष, मंगळदोष अशा प्रकारचे 4 दोष असतात. पहिला दोष पितृदोष. पितर म्हणजे आपल्या पूर्वजांनी चांगल्या किंवा वाईट विचारांच्या निर्माण केलेल्या लहरी. त्याविषयी वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तर मिळत नाही, परंतु गरुड पुराणासह बऱ्याच पुराणांचा अभ्यास केल्यामुळे पितृदोष हे प्रकरण आपणापर्यंत पोहोचवणे गरजेचे वाटते. कारण आपल्या सर्वांच्याच स्मृतीत किंवा विचारात आपले पूर्वज राहतात आणि हाच विचार आपल्याला त्रासदायक ठरतो. आपल्याच विचारांचा आपल्याला दोष लागतो, त्यालाच आपण पितृदोष असे म्हणतो. त्याच्या निवारणार्थ पुढील माहिती देत आहे. श्री स्वामी महाराजांच्या कृपेने बराच अभ्यास करून असे निदर्शनास आले की एखाद्याच्या कुंडलीत पितृदोष असेल त्यालाच आपण त्या घराण्याचे दोषसुद्धा म्हणू शकतो. आता ते काढायचे कसे ह्याचा विचार करू. आधी आपण पितृदोष म्हणजे काय हे समजून घेऊ. तर आपल्या घराण्यातील आपल्या स्वतःपासून मी, माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा, माझे खापर पणजोबा, त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे असे 42 पिढ्यांपर्यंत मोजत जावे. याला 42 पिढ्या म्हणतात. आता आपल्या 42 पिढ्यांमध्ये जे लोक आपले पूर्वज जन्माला आले होते त्यांनी सर्वांनीच पुण्य केले असेल का? त्यांना सर्वांना स्वर्ग प्राप्त झाला असेल का? तर नाही. मग काय झाले असेल त्यांचे? तर 3 प्रकारात त्यांची विभागणी झाली असेल: राजस, तामस आणि मानस. आता पहिला राजस, पितर किंवा रजोगुणी. हे पूर्वेकडे म्हणजेच अंतरिक्षात म्हणजेच स्वर्गात असतात. ते त्यांच्या जिवंत असतानाच्या पुण्याईमुळे त्यांना स्वर्ग प्राप्त झालेला असतो. मी वर गंमत म्हणून शब्द वापरला तो याकरता की जोपर्यंत त्या पुण्यात्म्यांचा पुण्यसंचय असतो तोपर्यंतच त्याला स्वर्गात राहण्यास अधिकार असतो. त्यांचे पुण्यसंचय संपल्यानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आपल्या माहितीसाठी सांगतो, स्वर्गातील इंद्रदेवाचे सुद्धा असेच आहे. जो कोणी तिन्ही लोकांमध्ये सर्वात मोठा पुण्यात्मा असतो त्याला देवांचा राजा देवेंद्र म्हणून पदवी दिली जाते. त्यांचेही पुण्यसंचय संपले की दुसरा पुण्यात्मा देवांचा राजा म्हणून इंद्राची गादी चालवतो. म्हणून मोक्ष मिळवणे महत्त्वाचे आहे. मोक्ष म्हणजे काय? तर परमेश्वराच्या शक्तीत विलीन होणे. आता 2 तामस पितर म्हणजे तमोगुणी पितर. हे सर्वसाधारणपणे नरकात पडलेले पितर असतात, म्हणजेच दक्षिण दिशेच्या प्रवासात अडकलेले असतात. काही प्रेतयोनीत अडकलेले असतात, तर काहींना प्रेतसंस्कार न मिळाल्यामुळे ते पिशाच योनीत अडकलेले असतात. काहींना मरून बरीच वर्षे उलटलेली असतात परंतु यमाच्या दरबारात पोहोचलेले नसतात. तर काहींच्या एवढ्या अशा शिल्लक राहिलेल्या असतात की ते स्वतःच्या घराभोवती किंवा एखाद्या प्रिय व्यक्तींसोबत राहतात, अशी कल्पना आहे. आता 3 मानस पितर किंवा सत्वगुणी पितर. हे वायुमंडलावर वास्तव्य करून असतात. ते आपल्याला वायुरूपानेच मदत करीत असतात,
शक्यतो हे पितर त्रास देत नाहीत, पण त्यांना सुद्धा सद्गती हवी असते किंवा मोक्षप्राप्ती हवी असते. म्हणून आपण त्यांना सद्गती निवारणार्थ नारायण नागबली यांसारखे विधी करावेत. हा विधी करण्यापाठीमागचा उद्देश मानसिक समाधानाशिवाय कोणताही वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. जेव्हा एखादा माणूस मरतो तेव्हा तो मेल्यानंतर सुद्धा काही दिवस आपल्याबरोबरच असतो. जेव्हा आपण त्याचा 3रा किंवा 12वा करतो, 3ऱ्या दिवशी त्यांना सावडतो, म्हणजे त्यांच्या शरीराचे काही अवशेष अग्नी देऊन सुद्धा काही शिल्लक राहिले असतील तर त्यास गंगेमध्ये सोडून 3रा किंवा 12वा करून गोडाचे जेवण घालतो. तेव्हापासून दक्षिणेकडे त्यांच्या यमाच्या दरबाराकडील प्रवास सुरू होतो. तो एकदम वर्षभर सतत चालूच राहतो. त्याच्या वर्षभराच्या प्रवासात त्या जीवात्म्यास भरपूर अडचणी असतात. मध्येच डोंगर, दऱ्या, मोठमोठ्या नद्या, मोठमोठे दंडाधिकारी या सर्वांना तोंड देत देत वर्ष पूर्ण झाल्यावर ज्या दिवशी मेला त्या दिवशी यमाच्या दरबाराच्या फाटकापर्यंत पोहोचतो. आपण त्या दिवशी त्या जीवात्म्याचे आपल्या घरी वर्षश्राद्ध घालतो. आपण इकडे वर्षश्राद्ध घालतो आणि तिकडे यमराज देव त्या जीवात्म्यास फाटक उघडून आत येण्याची परवानगी देतात. वर्षभर आपल्या घराण्यातील व्यक्तीचा प्रवास सुरू असताना त्यांना फार कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. ज्यांचे पुण्यसंचय आहे त्यांना त्रास होत नाही, पण ज्यांचे पुण्यसंचय नाही अशांना प्रवासात खूप त्रास सहन करावा लागतो. कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. म्हणून आपण आपल्या घरात कोणतेही शुभकार्य करू नये. लग्न करणे, घर बांधणे, वास्तुशांती करणे, आपल्या शुभकार्यामुळे त्यांच्या प्रवासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. वर्षश्राद्ध घालून कोणतेही शुभकार्य करावे. यमाच्या दरबारात जीवात्मा गेल्यावर चित्रगुप्तांकडून त्याच्या पापपुण्यांची माहिती मिळवून त्यांना योग्य ठिकाणी पाठवले जाते. 1. ज्याने जास्त पुण्य केले आहे त्यांना स्वर्गात पूर्व दिशेला पाठवतात. ज्यांनी कमी पुण्य केले असेल त्यांना दक्षिण दिशेलाच ठेवून वेगवेगळ्या प्रकारचे कामे किंवा विश्वाचा भार त्यांच्यावर सोपवतात. आता ज्यांच्या घरातल्या माणसांनी मेलेल्या व्यक्तींचे वर्षश्राद्ध केले नसेल तर त्यांच्यासाठी यमाच्या दरबाराचे फाटक उघडलेच जात नाही. त्याच्या पापपुण्याचा हिशोबच होत नाही. तो मध्येच अडकून राहतो, म्हणजेच प्रेतयोनीत अडकून राहतो. त्याच्या पापपुण्याचा हिशोबच होत नसल्यामुळे त्यांना प्रेतयोनीत किंवा भूतपिशाच्य बनून वर्षानुवर्षे राहावे लागते. मग असे जीवात्मे जवळच्या नातेवाईकांना धरून राहतात. म्हणून ज्यांना धरून राहतात त्यांना त्रास होतो. तो कसा ते पाहू. त्यांचे असे म्हणणे असते की माझ्या सद्गतीसाठी माझ्या वंशजांनी माझ्यासाठी काहीतरी करावे. पण पृथ्वीवरील त्यांचे वंशज एकतर अज्ञानी असतात किंवा स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेतात. अंधश्रद्धा आहे असे समजून त्यांच्यासाठी काहीच करत नाही. त्याचा परिणाम त्या सुशिक्षितावर थेट पडत नसला तरी येणाऱ्या 3ऱ्या पिढीवर नक्कीच पडत असतो. 3 पिढ्यांच्या कुंडल्या पाहून हे सिद्ध झाले आहे की जेव्हा त्यांची मुलं जन्माला येतात त्यावेळेस त्यांच्या कुंडलीत पितृदोष दिसू लागतो. कारण का आणि कसे ते पाहू. ज्यावेळेस एखाद्या घरात जन्माला येणारे जातक असते ते ज्यांनी स्वतःच्या इच्छेने, म्हणजेच आपण आपल्या स्वतःच्या इच्छेने एखाद्या घराण्यात जन्म घेतलेला असतो. ज्यावेळेस आपण एखाद्या घराण्यात जन्म घेण्याचे ठरवतो त्यावेळेस त्या घराण्यातील प्रेतयोनीत अडकलेले जीवात्मे त्या जीवास सांगत असतात की बाबा रे, तू माझ्या घराण्याच्या वंशजाच्या पोटी जन्म घेणार आहेस, पण लक्षात ठेव माझे वंशज माझ्या सद्गतीसाठी काहीच करत नाहीत, साधे वर्षश्राद्धसुद्धा केलेले नाही. तेव्हा तू माझ्या घराण्यात माझा वंशज म्हणून जन्म घेतल्यावर तू माझ्या सद्गतीसाठी प्रयत्न कर. मला या योनीतून मुक्त कर, मला सद्गती मिळू दे. असे ते म्हणजे प्रेतयोनीत अडकलेले जीवात्मे आणि नवीन जन्म घेणारे जीवात्मे एकमेकांस वचनबद्ध होतात आणि मग त्या बालकाचा जन्म होतो. त्यावेळच्या जन्मकुंडलीप्रमाणे त्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो. कारण का तर जन्माला येणारे ते बालक वर दिलेले ते वचन विसरण्याची शक्यता असते. म्हणून कुंडलीत पितृदोष दाखवण्याची पद्धत परमेश्वराने निर्माण केलेली असावी. मग आपण सुशिक्षित घराण्यात जन्माला येतो, उच्च शिक्षण पदवी प्राप्त करून घेतो, देवाधर्माला अंधश्रद्धा मानतो आणि पितरांसाठी काहीच करत नाही. तेव्हा ह्याचा परिणाम पुढीलप्रमाणे अष्टघातामध्ये होतो. 1. आपली मुलं अशिक्षित राहण्याचा संभव असतो. 2. सुशिक्षित झाली तरीही पदवी असूनही नोकरी मिळत नाही. 3. नोकरी मिळाली तर टिकत नाही. 4. नोकरी टिकली तर लग्न होत नाही. 5. लग्न झाले तर मुलं होत नाहीत. 6. मुलं झाली तर जगत नाहीत. 7. जगलीच तर अपंगत्व येण्याची शक्यता असते. 8.
आई वडिलांचे ऐकणारे नसून घरात मेळ नसतो किंवा घराणे निर्वंश होण्याची शक्यता असते किंवा कर्जबाजारी तरी असतात. वाचक मित्र हो, वाचून एकतर धक्का बसला असेल किंवा अंधश्रद्धा वाटत असेल, पण हेच सत्य आहे. आता आपल्या मनात अजून एक शंका आली असेल, लेखकाला म्हणजे ज्योतिषी भाऊसाहेबांना हे सगळं कसं माहीत? ते काय स्वर्गात जाऊन आले आहेत? याचे उत्तर प्रामाणिकपणे असे असेल की श्री स्वामी समर्थ महाराजांची माझ्यावर असणारी कृपा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा माझ्याकडून समाजासाठी ज्ञान पोहोचवण्याचा हेतू. दुसरे उत्तर असे, ज्यांच्या मनात शंका आली त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर शोधावे. 1. आपण आपल्या वडिलांना पाहिलेत का? उत्तर, ज्याचे वडील असतील ते हो म्हणतील, नसतील ते नाही म्हणतील. प्रश्न 2. वडिलांना पाहिलेत का? उत्तर, हो, माझे आजोबा आमच्याच घरी असतात. प्रश्न 3. आजोबांच्या वडिलांना पाहिलेत का? उत्तर, नाही. प्रश्न 4. त्यांच्या वडिलांच्या वडिलांना पाहिलेत का? तर त्याचे उत्तर नाही असे येणार. मग माझा एक प्रश्न असा असेल, ज्या पद्धतीने आपण बोलतो देव नाहीत, पितर नाहीत, हे सगळं ढोंग आहे, सगळी अंधश्रद्धा आहे, तर माझे उत्तर असेल, आपण आपल्या आजोबांच्या वडिलांना पाहिले नाही म्हणून आपल्या आजोबांचे वडील नव्हतेच असे नाही स्पष्ट म्हणतो. मी त्या सरळ ढोंग किंवा अंधश्रद्धा म्हणतो. प्रश्न आहे, उत्तर आहे, तत्व आहे, अभ्यास आहे. वाद घालण्यापेक्षा तत्वाप्रमाणे वागणे महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे आपले पणजोबा किंवा खापर पणजोबांना पाहिलेले नाही तरीही आपण ठामपणे सांगतो की ते होते. मग परमेश्वराला आपण पाहत नाही, तो सर्वांना दिसत नाही म्हणून परमेश्वर नाही असे म्हणून चालणार नाही. एकतर ज्यांनी अभ्यास केला त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे किंवा स्वतः तेवढा अभ्यास केला पाहिजे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, विष्णुदेवाने सृष्टीचे रक्षण करण्याचे ठरविले, महेशाने म्हणजे महादेवाने जिवंत अथवा मेलेल्या मनुष्याच्या जीवास स्वतःच्या ताब्यात ठेवले. म्हणून सर्व जिवंत असेपर्यंत किंवा मेल्यानंतर आपण शिवशंकराच्या ताब्यात असतो. म्हणून शंकर आणि पार्वती आपले श्री कुलदेवी आणि श्री कुलदेवतेच्या रूपाने आपले सतत रक्षण करत असतात. शंकर भगवान स्वतः संन्यासी असल्यामुळे ते स्वतःसाठी काहीही न ठेवता सर्व काही सर्वांना देतात. तरीही काही सुशिक्षित असे म्हणतील, काय मूर्खपणाचा प्रश्न आहे, माझे पणजोबा असल्याशिवाय माझ्या आजोबांचा जन्म झाला का? असे उत्तर, परमेश्वर असल्याशिवाय ह्या सृष्टीचा जन्म झाला का? हे सुद्धा तर्कशुद्ध ज्ञानाचाच विषय आहे. परमेश्वराने सर्व जीवात्म्यांच्या मदतीने सृष्टी निर्माण केली, शिवाय सृष्टी चालवण्याचा अधिकार सुद्धा सर्व जीवात्म्यालाच देऊन टाकला. स्वतःकडे फक्त न्यायव्यवस्था ठेवली. अजून एक समजण्यासाठी उदाहरण द्यावेसे वाटते. एखाद्याचे वडील वारले म्हणून त्याने वडिलांच्या प्रेमापोटी त्यांच्या अस्थी गंगेमध्ये विसर्जन न करता आपल्या जागेत त्यांची समाधी बांधली. म्हणजेच आपण आपल्या पित्यास यमाच्या दरबारात पोहोचूच दिले नाही, त्याचा हिशोबच झाला नाही, त्यांना निसर्गाच्या नियमाप्रमाणे जागाच मिळाली नाही, त्यास देव बनवून त्याची समाधी बनवून अडकवून ठेवले गेले. आता त्याला 42 पिढ्यांपर्यंत मुक्ती नाही. ठीक आहे, वडिलांच्या प्रेमापोटी त्याच्या मुलाने त्यांची समाधी बांधली, त्यांना देव म्हणून त्यांची स्थापना केली. तो मुलगा जिवंत असेपर्यंत तो त्या समाधीची सेवा करू लागला. पण त्याच्या मुलाने त्या समाधीची सेवा केली का किंवा करेल का? त्या समाधीची नातू पणतू वंशज त्यांची सेवा करतील का? त्यांच्या सणावाराला त्यांच्या नैवेद्य रूपाने जेवण देतील का? प्रश्न फार कठीण आहे. काळानंतर उत्तर अवघड होऊन बसते. समाधीकडे कोणीही वंशज ढुंकून सुद्धा पाहत नाहीत. समाधीवर कुत्री घाण करून जातात. हे आजचे सर्रास ठिकाणी चित्र दिसत आहे. आणि मग त्या समाध्यांचा कोप पितृदोषाने कुटुंबाच्या बऱ्याच कुंडल्यात दिसून येतो. मग सुशिक्षित वंशजांनी पळवाट काढली. भटांनाही काहीतरी उद्योग मिळाला, आपण शांती करून समाधी काढून टाकूया आणि त्यातील अस्थी पाण्यात सोडूया. आता 50-100 वर्षापूर्वीच्या अस्थी राहिल्या असतील का हो? राहिल्या असतील तर तो फक्त आपण अडकवून ठेवलेला तो पीडित जीव कुठेही जाऊ शकत नाही. त्याला नियमाप्रमाणे कुठलेही स्थान मिळत नाही आणि तुम्ही त्यांची देव म्हणून सेवाही करीत नाही किंवा त्यांच्या सद्गतीसाठी काहीच करत नाही. मग त्याला त्रास होतो म्हणून तो आपल्याला त्रास देतो. मग काय केलं पाहिजे? तर 42 पिढ्यांपर्यंत त्या समाधीची सेवा केली पाहिजे. सणावाराला अमावास्येला त्याला नैवेद्यरूपी जेवण दिलेच पाहिजे. फक्त दही भातही चालेल. आपल्या सर्व पितरांच्या सद्गतीसाठी त्र्यंबकेश्वर क्षेत्री नारायण नागबळीसारखा विधी केला पाहिजे.
येथे एक मुद्दा असा आहे की बरेच लोक पितृदोष निवारणार्थ नारायण नागबळी हा विधी करतात व त्याचे रिझल्ट मिळाले नाहीत असे सांगतात. त्याचे कारण असे की एक तर ते अतिशय चिडलेले पितर असतात. ते सहजासहजी सद्गतीला जात नाही. म्हणून आपण नारायण नागबळीसारखे उपचारविधी करण्याआधी आपण आपल्या श्री कुलदेवी व श्री कुलदेवास जावे व त्यांना विनंती करावी की मी माझ्या सर्व पितरांच्या सद्गतीसाठी नारायण नागबळी विधी करण्यास जात आहे. तेव्हा माझ्या हातून निर्विघ्नपणे तो विधी उपचार व्हावा आणि सर्व पितरांना सद्गतीस जाण्यात प्रेरित करावे. असे केल्यास आपले श्री कुलदेव आणि कुलदेवी आपल्याला मदत करतात आणि आपल्या पितरांना सद्गती मिळवून देतात. आपण नारायण नागबळीसारखे विधी उपचार करीत असतो तेव्हा आपण आत्तापर्यंत मिळवलेले किंवा असलेले सर्व पुण्य आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी खर्च करीत असतो. आपल्याकडील पुण्य खर्च झाल्यानंतर आपण पुण्याच्या बाबतीत शून्य अवस्थेत असतो. आपल्याला तातडीने पुण्य मिळवण्याची आवश्यकता असते. त्याकरिता नारायण नागबळीसारखे विधी करून आल्यावर पुन्हा आपल्या श्री कुलदेवीस जाऊन 11 अलंकारांनी श्री कुलदेवीचा सन्मान करावा. तसेच कुलदेव खंडोबाचा सन्मान करावा. असे केल्यास पितरांना सद्गती मिळते व आपल्याला श्री कुलदेवी व श्री कुलदेव यांचे आशीर्वाद व संरक्षण लाभते. तसेच शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना कशी करायची ती पुढे दिलेली आहे. त्या समाधीचे मंदिर बनवले तर उत्तम. जर बनवता नाही आले तर किमान त्या समाधीस चारी बाजूने लोखंडाचे कुंपण घालून सावली म्हणून वर 2 पत्रे तरी ठोकावे, जेणेकरून समाधी उन्हात राहू नये. एवढे केले तरी त्या समाधीच्या त्या घराण्यात आलेला कोप नष्ट होऊन त्याचीच कृपादृष्टी होऊन वंशज सुखासमाधानाने नांदतील. समजा 5 ते 10 पिढ्यांपर्यंत त्या समाध्यांच्या वंशजांनी काही केले नसेल आणि त्या समाध्याची थोडीशी का होईना त्याच्या घराण्यावर कृपादृष्टी असेल तर तो एखाद्या जीवात्म्यास आपल्या कुळात वंशज रूपाने जन्म घेण्यास भाग पाडतो आणि त्याच्याकडून देवाची खूप साधना करवून घेऊन त्याने जे कमावलेले पुण्य असते ते सर्व पुण्य आपल्या स्वतःच्या वाट्याला घेऊन स्वतः सद्गतीस जातो. अशी समाधाने पाठवलेली माणसे सतत आळशी असतात, कामधंदा करीत नाहीत, लग्न करीत नाहीत किंवा सतत उठसूट नुसते देवधर्मच करत असतात किंवा घराण्याला भिकेला लावतात. त्यांच्या कुंडलीत प्रखर पितृदोष असतोच असतो. किंवा उलट एखाद्या मरणाऱ्याची एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर असा जीवात्मा घरातल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला धरून त्यांच्याकडून त्यांची राहिलेली इच्छा पूर्ण करून घेतो. उदाहरण, एखाद्या व्यसनी माणूस व्यसन खूप करतो हे इतरांना दिसते, पण तो व्यसन त्याच्याबरोबर असणारा जीवात्मा करत असतो. सदर माणूस व्यसन सोडण्याचा खूप प्रयत्न करूनही व्यसन सोडवू शकत नाही. हे अनुभवाने आपण पाहतोच आहे. तो जीवात्मा ज्या पद्धतीने त्याची इच्छा अपूर्ण राहिली असेल त्या पद्धतीने तीच इच्छा जातकाबरोबर राहून पूर्ण करून घेत असतो. अशा बाधित लोकांना ओळखणे फार सोपे असते. अशी माणसे जेवतेवेळी नेहमी भुकेपेक्षा जास्त जेवण करतात, डबल जेवतात. अशा माणसांना मांसाहार फार आवडतो. अजून एक, अनुभवाने आणि अभ्यासाने असे सिद्ध झाले आहे की जातकाची कुंडली कितीही ज्योतिषांना दाखवून कितीही विधी केले तरी काहीच फरक पडत नाही. त्याचे कारण असे असते की ते जातक दत्तक म्हणून घेतलेले असते. त्याचा ज्या अर्थी दत्तक मूल घेतलेले असते त्या अर्थी त्याचे पूर्वज वेगळ्या घराण्यातले असतात. शिवाय त्या घराण्याचे श्री कुलदेवी वेगळे असतात. आता तो ज्या घराण्यात असतो त्या घराण्याचे पितर श्री कुलदेव कुलदेवी वेगळे असल्यामुळे त्यांनी त्यांची कितीही सेवा केली तरी मूळ त्याचा वंश वेगळा असल्याकारणाने त्याला मूळ घराण्याच्या पितरांची किंवा श्री कुलदेव श्री कुलदेवीची सेवा होत नसल्याने मूळ घराण्याचा त्याला शाप लागतो. जेव्हा एकाच घराण्यातील मूल दत्तक घेतले असेल तर शाप लागणार नाही, पण दत्तक घेतेवेळी दत्तक घेणारे मूल आपल्या सर्वसाधारणपणे अनाथ आश्रमातूनच घेतलेले असते. अशा वेळी त्यांचे पितर कोण, त्यांची कुलदेवी कुलदेव कोण, यांचे गोत्र कोणते याची आपल्याला काहीच माहिती नसते. तेव्हा त्याची कुंडली चांगली असेल तर ठीक आहे, पण जर त्यांची कुंडली पितृदोषाने पीडित असेल तर त्याने कोणत्या घराण्यातील पितरांची किंवा कुलदेवीची सेवा करावी, दत्तक घेतल्या त्या घराण्याची की जन्म घेतला त्या घराण्याची. अजूनही एक प्रश्न असाच अडचणीत आणणारा आहे. तो असा, समजा एखाद्या मुलीचे लग्न झाल्यावर एखाद्या मुलाच्या जन्मानंतर लगेच तिचा पती मरण पावला तर ती मुलगी आयुष्यभर एकटी जगू शकणार नाही. मग ती पहिले मूल असताना सुद्धा दुसरे लग्न करते. आता प्रश्न असा आहे की त्या मुलाने त्याचे पितर किंवा श्री कुलदेव श्री कुलदेवी कोणते समजायचे?
पहिल्या वडिलांचे की दुसऱ्या वडिलांचे? विषय वादाचा होऊ शकतो, पण वाद बाजूला सोडून उत्तर मिळून समाधान करणे महत्त्वाचे. गाई मागे वासरू. आलेल्या मुलास त्याचे पूर्वज वेगळे असल्याचे तसेच त्याची श्री कुलदेव श्री कुलदेवी कोणते आहेत हेही दाखवून देणे महत्त्वाचे आहे. अन्यथा त्या बालकास त्याच्या खऱ्या पितरांचा किंवा श्री कुलदेव श्री कुलदेवीचा आशीर्वाद न मिळाल्यामुळे त्याला त्याच्या आयुष्यात बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागेल. ही गोष्ट अभ्यासाने समजून घेण्यासारखी आहे. आपण आपल्या स्वतःच्या कुळातील पितरांची किंवा श्री कुलदेव श्री कुलदेवीची सेवा करावी. ज्यांच्यावर पितर किंवा श्री कुलदेव कुलदेवी प्रसन्न असते अशा लोकांना कोणतीही बाधा, कोप, शाप, तळतळाट बाधत नाहीत. कुंडलीतल्या 4 प्रकारच्या दोषांपैकी आपण पितृदोष हा एक दोष आज बघितला. आता दुसरा आहे कुलदेवी कोप. तो आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया, कारण खूप जास्ती व्हिडिओ पण मोठा होतोय आणि आपल्याला समजून जेवढं घेता येईल तेवढं आपण पहिल्या भागात एका भागातच समजून घेऊ. एकेका भागात करू म्हणजे समजणं सहज आणि सोपं जाईल. तर आज आपण ऐकलं ते आपल्याला कसं वाटलं, आवडलं नक्की कळवा. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही माहिती समजून घेता येईल. त्यांनाही काही अडचणी असतील तर त्यांनाही त्याच्यातनं काही मार्ग मिळू शकतील. तर जरूर आपल्यामध्ये आपल्या ओळखीच्या लोकांना शेअर करा आणि आवडलं तर नक्की लाईक करा. धन्यवाद.